नमस्कार, मी श्रीधर फडके। आज मला आपल्याशी बोलण्याला खूप आनंद होतो आहे, कारण माझा नवीन CD अल्बम लिलाव हा नुकताच प्रकाशित होत आहे। येत्या 18 मार्च 2012 VSS मल्टीमीडियाने हा अल्बम तयार केला आहे, त्याची निर्मिती केली आहे आणि मानबिंदूने त्याचं मार्केटिंग केलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या कविता मी निवडलेल्या आहेत। प्रामुख्याने आपले सर्वांचे आवडते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या 3 कविता आहेत। दुसऱ्या प्रख्यात कवयित्री शांताबाई शेळके यांची एक कविता आहे। आपले लाडके कवी प्रवीण दवणे यांच्या 3 कविता आहेत आणि मी राधिका आणि फुलले दे क्षण माझं ही गाणी ज्यांनी लिहिली की ह्या कविता ज्यांनी लिहिल्या ते नितीन आखरे यांची एक कविता आहे। वेगवेगळ्या गायकांनी या गायलेल्या आहेत कविता। आरती अंकलेकर टिकेकर आहेत, बेला शेंडे आहे, आनंद भाटे आहेत ज्यांना आत्ता मोठा पुरस्कार मिळाला, सुदेश भोसले आहेत, प्रसेनजीत कोसंबी आजचा आघाडीचा तरुण गायक आणि मी अशा ह्या कविता आम्ही सादर केलेल्या आहेत। ही गीतं सादर केलेली आहेत। काही त्याच्यामध्ये प्रेमकविता आहे, काही निसर्ग गीतं आहेत। कुसुमाग्रजांच्या ज्या 3 कविता मी घेतलेल्या आहेत त्यातली पहिली कविता आहे ती प्रेमकविता आहे। त्यांच्या रसयात्रा या काव्यसंग्रहात ती प्रकाशित झाली आहे आणि त्याचं नाव आहे भावमोहन। म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीचं वर्णन कसं करावं याचा आदर्श वास्तुपाठ त्या कवितेत आहे। ते म्हणतात, तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले दाटले, 2 ओठांच्या दलात दव कोणते गोठले। इतकी सुंदर कविता आहे ती। चाल लावता लावताच मी त्याच्यातच म्हणजे त्या कवितेच्या प्रेमातच पडलो। मी ती कविता प्रेमकविता आहे पण मीच त्या कवितेच्या प्रेमात पडलो। त्यांची दुसरी कविता जी आहे त्याचं नाव आहे तरीही केधवा। ही भावमोहन या काव्यसंग्रहात आहे। आपल्या मनाला वेदना कधी होतात त्याला वेगवेगळी कारणं असतात। त्यातलं एक कारण असतं म्हणजे 2 आवडत्या व्यक्ती, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती जेव्हा दूर जातात त्याचं वर्णन करणारी ही कविता आहे। ते लिहितात, दोघात आजला अफाट अंत। ही कविता गायली आहे सुदेश भोसले यांनी आणि मी जेव्हा ही स्वरबद्ध केली तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं किंवा माझ्या मनात असं आलं की एक असा आवाज मला मिळाला पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप बेस आहे, भरदार आवाज पाहिजे आणि त्या भरदार आवाजातून ते दुःख व्यक्त होतं आणि त्या भरदार आवाजातून ते दुःख व्यक्त झालं पाहिजे। आणि मला सुदेश भोसल्यांकडनं नेमका तो आवाज मिळाला आणि ते फार सुंदर गायलेले आहेत। आपण अवश्य ऐका। आणि माझ्या चालीमध्ये मी असा एक प्रयत्न केलेला आहे की अफाट हा जो शब्द आहे तो अफाट असा मी मोठा दाखवलेला आहे, प्रयत्न केला आहे। आणि मला सांगायला आवडेल की 1960 हा जो काळ आहे, जो संगीताचा सुवर्ण काळ, त्यावेळची वाद्यरचना, वाद्यवृंद रचना मी तशा प्रकारचं करायचा प्रयत्न केला आहे। व्हायोलिन्स वापरले आहेत, पियानो वापरला आहे आणि कुठलंही तालवाद्य वापरलेलं नाही त्याच्यामध्ये। म्हणजे जो ताल आहे, रिदम आहे, तो स्पॅनिश गिटार आणि पियानो याच्यावरच वाजवलेला आहे। आणि त्यांची एक कविता जी आहे ती त्यांनी लिहिलेली आहे, ती मला आपल्याला सांगायला नक्की म्हणजे माझी इच्छा आहे की ते आपण ऐकावं। 1934मध्ये त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक कविता लिहिली आहे। ती वाचून जेव्हा ती मी वाचली, मला जेव्हा वाचायला मिळाली की मी अतिशय अस्वस्थ झालो, कारण 1934 सालचे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आज आपण दररोज वाचतो ते प्रश्न, त्याच्यात काहीही अंतर नाही, काही फरक नाही। त्याच त्या शेतकऱ्यांच्या वेदना ज्याच्यामध्ये सावकार येतो, घर लुटून जातो आणि आज तेच शेतकऱ्यांचे प्रश्न की आज काय होतं आहे की आपण प्रत्येक दिवशी वर्तमानपत्रात वाचतो की कोणाला काय त्रास झाला, काय त्यांच्या हालअपेष्टा आहेत आणि त्यांनी इतकं प्रत्येकारी वर्णन त्याच्यात केलेलं आहे। ते म्हणतात, उभादारी कर लावूनी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा, दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घा। इथे म्हणजे त्या कवितेमध्ये एक अंतरा वाचायला लागल्यानंतर खरं सांगू का मी की ती कविता अंगावर येते। इतकं म्हणजे वेदना होतात मनाला ती कविता वाचत असताना।
त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की पहिल्या 2 अंतऱ्यामध्ये त्यांनी पहिल्या 2 कडव्यांमध्ये घर कसं सावकार धुवून नेतो त्याचं वर्णन केलं आहे. आणि तिसऱ्या अंतऱ्यामध्ये त्याचं जे लहान मूल असतं त्याला आई पाजायला निघते. शेतकऱ्याची पत्नी जेव्हा पाजायला निघते तेव्हा तिला बघून तो सावकार विचारतो, ही कोण रे? त्याचे प्रश्न आहे की आणि ही रे? हे वाचल्यानंतर खरंच म्हणजे मनामध्ये इतक्या वेदना झाल्या माझ्या आणि मला असं वाटलं की ह्याला चाल लावल्यानंतर मला लक्षात आलं की ह्याला आणखी 4 ओळी मिळाल्या तर आणखी चांगलं होईल, ते चित्र आणखी गडद होईल. मग कोणाला विचारायचं तर माझ्या डोळ्यासमोर आले आजचे आघाडीचे कवी गुरु ठाकूर. त्यानं मी फक्त दूरध्वनीवर फोनवर विचारलं की तुम्ही अशी कविता आहे त्याला तुम्ही 4 ओळी लिहून द्याल का? म्हणजे मी प्रयत्न करतो. आणि त्यांनी सुंदर कविता त्यांनी सुंदर 4 ओळी लिहून दिलेल्या आहेत. त्या अशा आहेत, ते लिहितात, लुटून गेले कुंपण साऱ्या कणसामधले मोती, कुणासमा गेले न्याय बापुडा बडवून झाली छाती, लचके तोडून गेली गिधाडे ठिबकत राही घाव, घाम गाळुनी बळीराजाच्या नशिबी उरेली लाव. आणि ही कविता संपते आणि त्याच्यापुढे कुसुमाग्रजांची कविता सुरू होते. उभादारी कर लावूनी कपाळा दीन शेतकरी दाभुनी उमाळा, दूतदाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचंच घावं. हे संपूर्ण ह्या चालीला चाल लावतो. या कवितेला चाल लावताना माझ्या डोळ्यासमोर असं होतं की आपल्या चालीमधनं आणि त्याला जे संगीताचे तुकडे आहेत, वाद्यसंगीताचे तुकडे आहेत, त्याच्यामधनं संपूर्ण चित्र निर्माण झालं पाहिजे, दिसलं पाहिजे आपल्याला. ते काय जो प्रसंग आहे तो त्या गाण्यातून दिसला पाहिजे. आणि ते चित्र निर्माण करायला मला मोठं सहाय्य झालं तो आजचा तरुण गायक प्रसेनजित कोसंबी. त्यांनी इतकं सुंदर गायलेलं आहे म्हणजे त्याला तोड नाही. आपण अवश्य ऐका. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.